आणि तरुण मुली खूप कीर्तनाला आहेत. मुलींनो काही करा, माझं कीर्तन हे समाज प्रबोधनपर असतं. कितीही परिस्थिती आली तरी काळ कलियुगाचा आहे. कोणी आवडलं म्हणून त्याच्यासोबत पळून जाऊ नका किंवा चुकीचं काम करू नका. ऐका, अरे ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला ना तेव्हापासून तुमचा बाप एक एक रुपया बाजूला काढतो. मला माझ्या तायडीचं लग्न थाटात करायचंय, मला माझ्या दीदीचं लग्न थाटात करायचंय. तुम्ही काही चुकीचं काम करू नका. बाप बोलू शकत नाही डायरेक्ट, मुली तू असं वाग तसं वाग. बापाने मुलीशी केलेला संवाद सांगतो आणि खरंच मी थांबतो. लक्षात ठेव पोरी, तू तुकडा आहेस काळजाचा. विपरीत काही करशील तर जीव जाईल आमचा. अगं तुला घराबाहेर पाठवायला मन आमचं दजत नाही, पण शिक्षणापासून तुला दूर ठेवावं असंही आमच्या मनाला वाटत नाही. अगं तळ आताच्या पोडासारखं जपलंय ग तुला हरणे. काही विपरीत करून आमच्या डोळ्यात कधी आणू नको पाणी, आमच्या डोळ्यात कधी आणू नको पाणी. मोबाईल संगणक आवश्यकच ग, पण जास्तही त्या जाळ्यात गुरफटू नकोस. लाज वाटल असं काही करण्यासाठी चेहरा कधी बांधू नकोस, चेहरा कधी बांधू नकोस. देहाचं प्रदर्शन करण्यासाठी संस्कारिक कपडे टाकू नकोस, संस्कारिक कपडे टाकू नकोस. ए मुली, गेलेली इज्जत या जगात परत मिळत नाही, गेलेली आबरू परत मिळत नाही. एकदा नाव गेल्यावर चारित्र्यवान मुलगी, कुलवान मुलगी, एकदा नाव गेल्यावर हा दागिना या जीवनात तरी परत मिळत नाही, या जीवनात तरी परत मिळत नाही. कोणी आवडलं म्हणून त्याच्यासोबत पळून जाताना 1000 वेळा विचार कर. तुझे मायबाप उद्या समाजात मानवरती करून जगू शकत नाही, याचं भान हृदयात ठेव. खूप जीव आहे गले की तुझ्यावर या बापाचा. मुलीच्या चालण्या बोलण्याकडे सतत डोळा असतो समाजाचा. आज समाजात विपरीत काही घडत असलं तरी विश्वास आहे तुझ्यावर. क्षणिक सुखासाठी कधी उतरू नको वेड्या वाकड्या रस्त्यावर. मीराबाई, जनाबाई, अहिल्याबाई यांचा आदर्श धर. चांगलं चारित्र्य ठेवून या भोळ्या बाबड्या बापाचं नाव रोशन कर, या भोळ्या बाबड्या बापाचं नाव रोशन कर. शेवटी एकच मागतो लेकी, विश्वासघात कधी करू नकोस. कन्यादानाचा अधिकार, कन्यादानाचा अधिकार या बापापासून हिरावून घेऊ नकोस, या बापापासून हिरावून घेऊ नकोस, या बापापासून हिरावून घेऊ नकोस.